नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण सर त्यामध्ये पाहत आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कीटोन. आजच्या लेक्चर मध्ये सर जे आपला उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन पाहायची आहे. केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन ऑफ कीटोन रिएक्शन नोन एज अ उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन. वन टाइप ऑफ रिडक्शन रिएक्शन means add to H2 is a reaction known as reduction reaction. Name of this reaction known as Uffkishणल reduction. आठवा सर जी लॉर्ड कृष्णा. ओके, हरे कृष्णा हरे रामा. The reaction known as Uffkishणल reduction reaction. अरे बचुआ जी बोलो हाँ या ना. अरे बचुआ जी कुछ सो गए क्या तुम भाई? सब पढ़ लिया करो. ओके, रिएक्शन नोन उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन. घ्या देवाचं नाव सर लॉर्ड कृष्णा पांडुरंग. आणि चला सुरू करूया आजच्या लेक्चर. रिएक्शन नोन एज उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन. केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन ऑफ कीटोन. कौन सा कीटोन सर जी? कौन सा रे? एलिफॅटिक कीटोन. बचुआजी बोलो हाँ या ना. हाँ सर. बट सर त्या अगोदर घ्यायचं आपलं एक्झाम्पल असिड अल्डिहाइड. वन टाइप ऑफ काय सर जी? अल्डिहाइड. कौन सा वाला? अरे कौन सा वाला? एलिफॅटिक वाला. ओके, आपण त्याची काय करू? उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन करूया. तर चल्या काले सर असिड अल्डिहाइड वन टाइप ऑफ अल्डिहाइड. लिया सर मग कुछ इस तरीके से. ओके, कुछ हमारे प्यारे शब्दों में. ओके, लिया सर मग CH3 नंतर C डबल बॉन्ड OH कॉल्ड एज अ काय सर? कॉल्ड एज असेट अल्डेहाइड. वन टाइप ऑफ एलिफॅटिक अल्डिहाइड नोन एज काय? असेट अल्डिहाइड. लिहायचं बघा आपण प्लस मध्ये कोणती रिएक्शन आहे? उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन आहे. तर यामध्ये रिएजंट वापरला जातो त्याचं नाव असतं बघा काय? हायड्रॅझिन NH2 सिंगल बॉन्ड NH2. ओके, नोन एज अ रिएजंट. काय त्याचं नाव? हायड्रॅझिन. हा सर पेपरला प्रश्न विचारलेला आहे. जी मीन्स ओके भाईसा उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन मध्ये कोणतं रिएजंट वापरलं जातं? रिएजंट नोन एज हायड्रॅझिन NH2 सिंगल बॉन्ड और डॉट NH2. ओके, जो कॉल्ड एज हायड्रॅझिन. बचुआजी खूप सर महत्वाची रिएक्शन आहे 12th क्लास अँड 11th क्लास. ओके, यस और नो भाई साहब? यस सर. हे सर पेपरला सर क्वेश्चन आला होता. जी मीन्स. ओके, अरे बचुआजी बोलो हाँ या ना. हाँ सर. काय सर रिएक्शन? उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन, द मोस्ट इंपॉर्टंट रिएक्शन ऑफ 12th क्लास अँड 11th क्लास. बचुआजी बोलो हाँ या ना. हाँ सर. काय नाव आहे? हायड्रॅझिन. लिहायचं बघा एलिमिनेशन ऑफ वॉटर म्हणजे -H2O मीन्स एलिमिनेशन ऑफ वॉटर. काय करा? सबस्ट्रॅक्शन ऑफ वॉटर मीन्स रिमूव्ह ऑफ वॉटर. द रिएक्शन नोन एज अ डिहाइड्रेशन रिएक्शन. अरे बचुआजी कुछ बात छपरे दिमाग में सो लिया भाई साहब? अरे पढ़ लिया करो कुछ प्यारी बातें. रिएक्शन नोन एज डिहाइड्रेशन मीन्स वाटर एलिमिनेशन और वाटर रिप्लेस. रिएक्शन नोन एज अ डिहाइड्रेशन रिएक्शन. ओके, येथे सर काय होईल? वॉटर निघून जात आहे. कोणती रिएक्शन आहे रे? रिडक्शन रिएक्शन. कोणती सर? उफकिष्णल रिडक्शन रिएक्शन. मायनस वॉटर मीन्स -H2 द एलिमिनेशन ऑफ वॉटर. अरे बचुआजी अरे पोट्या हो, अभ्यास करा बे. हिंदी का मराठी? मराठी सर, मराठी. ओके, कॉल्ड एज हायड्रॅझिन -H2O गिव टू सर इंटरमीडिएट प्रोडक्ट नोन एज CH3 पुन्हा CH डबल बॉन्ड NH2. ओके, कॉल्ड एज हायड्रॅझोन. वन टाइप ऑफ इंटरमीडिएट. या नाव सर हायड्रॅझोन. काय लिहायचं नाव? हायड्रॅझोन द इंटरमीडिएट. लिहा नाव इंटर. ओके, इंटर पुन्हा काय सर आपलं? मीडिएट प्रोडक्ट. इंटरमीडिएट प्रोडक्ट मीन्स उत्पादक. मराठी कॉल्ड एज. ओके सर, जो की कॉल्ड हायड्रॅझोन. CH3 CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2. लिहायचं बघा आपण यामध्ये
further react with potassium hydroxide. Okay, potassium hydroxide, presence of काय sir, CH2OH, single bond CH2OH called as ethylene glycol, give to sir G, CH3 single bond CH3 called as ethane, called as काय सर जी, इथेन, वन टाइप ऑफ अल्केन. कौन सा वाला बबुआ जी, अल्केन है. कौन सा वाला, एलिफेटिक वाला. एलिफेटिक में सैचुरेटेड वाला, मीन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर प्रेजेंट. अब बचुआ जी बोलो हाँ या ना, अरे बोलो हाँ या ना. कंपाउंड कॉल्ड इथाइलिन ग्लाइकॉल इज अ कैटलिस्ट. ओके, लिया ना इथाइलिन, द वन टाइप ऑफ अल्कोहोल इथाइलिन. ओके, इथाइलिन. पुन्हा काय सर जे आपलं ग्लायकॉल, वन टाइप ऑफ डायहायड्रिक अल्कोहोल. आपण सर काल पाहिलं मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. स्टडी ऑफ अल्कोहोल चैप्टर 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री, हमने वो ऑनलाइन पढ़ाया है भाई साहब, पढ़ लिया करो. ओके, रिवाइज करो भाई साहब, देखो हम चैनल पे. इथाइलिन ग्लायकॉल इज अ कैटलिस्ट, इज अ यूज ऑफ कुलंट. ओके, मीन्स इंधन सर जेव्हा गरम होतं तेव्हा सर याचा उपयोग केला जातो. नोन ॲज अ कुलंट. बचुआजी बोललो हाँ या ना. मेक ऑफ कुलंट. ओके, द कॉल्ड इथाइलिन ग्लायकॉल डायहायड्रिक अल्कोहोल अँड यूज ऑफ प्रिझर्वेशन ऑफ ब्लड. मोस्ट इम्पॉर्टंट यूज काय, प्रिझर्वेशन ऑफ ब्लड. ओके, अँड यूज ऑफ मेक टू कुलंट. ओके, ओके सर जी. ओके, रिएक्शन कोणती सर, उफकिश्नल रिडक्शन रिएक्शन आहे. सेकंड नंबर एक्झाम्पल सर, आपला सर बोर्ड सर भरलेला आहे, खूप सर मोठी रिएक्शन. ओके, बट सर आपण लिहूया खाली, बसन का सर जी, बसन. ओके, लिहा सर मग ऍसिटोन CH3, नंतर C डबल बॉन्ड O, नंतर असा एक बॉन्ड, नंतर CH3 कॉल्ड ॲज ऍसिटोन. तर या केमिकलला ऍसिटोन असं म्हटलं जातं. ओके, रिएक्शन नोन एज उफकिश्नल रिडक्शन रिएक्शन ऑफ कीटोन. हे सर काय एका प्रकारचं कीटोन आहे. कोणतं कीटोन आहे, अरे कोणतं कीटोन आहे ते, सिंपल कीटोन और सिमेट्रिकल कीटोन. कारण सेम सर ग्रुप आहे का नाही रे, अरे आहे का नाही, आहे सर. काय सर, सेम आहे. कोणता ग्रुप आहे सर, तो अल्काइल ग्रुप आहे, अल्काइल ग्रुप. आणि हा सर काय, हा सर एक कीटोन ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे, कीटोन ग्रुप आहे. इथं कार्बन कॉल्ड कार्बोनिलिक कार्बन. पेपर सर बोर्डला वगैरे आपण तो व्हॉट इज अ कार्बोनिलिक कार्बन. ओके, तर लिहा सर मग हे असतो कार्बोनिलिक कार्बन. हा सर खूप सिंपल क्वेश्चन आहे, कधी कधी सर हा बोर्डच्या पेपरला विचारला जातो. ओके, व्हाट इज कार्बोनिलिक कार्बन. अरे बच्चों आज कुछ बात छपरे दिमाग में क्या उड़ लिया, सब कुछ नहीं उड़ने दो भाई साहब, पढ़ लिया करो. ओके, उफकिश्नल 11th ला 12th ला दोन्ही सर ही क्लास रिएक्शन आहे. प्रिपरेशन ऑफ अल्केन अँड केमिकल ऑफ कीटोन. 11th क्लासला कोणती रिएक्शन आहे सर, ही सेम रिएक्शन आहे बट प्रिपरेशन ऑफ इथेन है. ओके, मीन्स अल्केन है. एंड 12th ला केमिकल ऑफ कीटोन है. ओके, अरे बच्चों आज बोलो हाँ या ना, हाँ सर. तर काय आहे, ऍसिटोन रिएक्ट विथ हायड्राझिन. या सर मग प्लस मध्ये NH2, नंतर सिंगल बॉन्ड NH2 इज अ कंपाउंड और रिएक्टंट नोन एज हायड्राझिन. प्रेझेन्स ऑफ आपलं काय, वॉटर, इलिमिनेशन ऑफ वॉटर. ओके, -H2O गिव टू इंटरमीडिएट. कौन सा वाला, यह वाला CH3, C डबल बॉन्ड N, नंतर सिंगल बॉन्ड NH2, नंतर सिंगल बॉन्ड CH3 कॉल्ड एज हायड्राझोन. कौन सा झोन रे, हायड्राझोन. ओके, ओके, हायड्राझिन है सर, हे हायड्राझोन है. ओके, कॉल्ड एज हायड्राझोन. बचुआजी बोलो हाँ या ना, हाँ सर. लिया सर पुन्हा फर्दर रिएक्ट विथ इज हायड्राझोन. ओके, फर्दर रिएक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साइड. प्रेझेन्स ऑफ, ओके काय सर, प्रेझेन्स ऑफ लिहायचं बघा सर, CH2OH, नंतर सर खाली एक बॉन्ड CH2OH कॉल्ड इथाइलिन ग्लायकॉल. सेम केमिकल गिव टू सर 3 कार्बनचा कोण असतो सर, आपला प्रोपेन असतो बघा, CH3CH2 नंतर सर CH3 कंपाऊंड कॉल्ड एज अ प्रोपेन. कारण सर 3 कार्बन यामध्ये आहेत, कॉल्ड एज अ प्रोपेन.
प्लस डाय नायट्रोजन N2. ओके सेम इथं पण आपलं N2 बाहेर निघत कळलं डाय नायट्रोजन और N2. 7 सर ॲटॉमिक नंबर आहे इज इनऑर्गेनिक केमिस्ट्री पार्ट. अरे बच्चू आजी बोलो हाँ यांना हाँ सर रिएक्शन होना तो उफकिशनल रिडक्शन रिएक्शन. अरे हा पार्ट संपला का रे? संपला सर. काय कळलं मग तुम्हाला सर? रिएक्शन कॉल्ड एज उफकिशनल रिडक्शन रिएक्शन. अरे बच्चू आजी बोलो हाँ यांना हाँ सर. लिहा सर मग का एक्सप्लेनेशन. बघा मला स्पेलिंग कुठे चुकली का रे? नाही सर नाही. ओके ॲड्रेझोन नाही, इंटरमिडिएट प्रोडक्ट नाही. ओके ओके सर ओके सर. काय वेळेस स्पेलिंग चुकते. ओके सरासरी नाही चुक एखाद बार. ओके पाहिलाच थोडी मोठी रिॲक्शन आहे यामुळे सर. तर लिहा बघा सर का एक्सप्लेनेशन. वेन काय रे बघा वेन ऍसिड अल्डिहाइड रिएक्ट विथ हायड्रोजन मायनस वॉटर मीन्स एलिमिनेशन ऑफ वॉटर गिव टू इंटरमिडिएट product known as hydrazone further react with the potassium hydroxide presence of ethyl glycol the make of coolant and blood preservation due to ethane. The one type of alkane कौन सा वाला? saturated hydrocarbon compound carbon single bond are present plus dinitrogen. Second number reaction काय? ketone react with the hydrazine presence of means minus of means elimination of water means dehydration reaction of काय सर आपलं acetone give to hydrazone intermediate presence of means sorry plus आहे काय आहे plus potassium hydroxide presence of ethylene glycol the use of blood preservation and used to make coolant due to 3 कार्बनचा कोण असतो? प्रोपेन असतो प्लस डाय नाइट्रोजन. बचीवाजी कुछ बात समझ में आई? तो बादशाह पदनामा खुद खूबसूरत लैंग्वेज में खूबसूरत तरीके से आपल्या मातृभाषेमध्ये तो बादशाह पदनामा में 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री चैप्टर कोणता सर जी? हा कीटोन. ओके उफकिशनल रिडक्शन रिएक्शन. तो घ्या देवाच नाव सर. मग आणखी एकदा हरे कृष्णा तो बादशाह पदनामा में